नमस्कार. आपण पाहताय लोकाधिकार न्यूज. शामनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मौजे शामनगर 12 नंबर पाटी तालुका जिल्हा लातूर येथे दिनांक 28 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी अतिशय उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे प्रमुख पाहुणे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव जाधव तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उत्सव समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री व्यंकटराव पनाळे, माजी सरपंच हारंगुळ तथा लोकाधिकार प्रमुख यांची उपस्थिती होती. या प्रसंगी व्यंकटराव पनाळे यांनी आपल्या भाषणात समग्र मानव जातीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे उपकार असून त्यांनी दिलेले संविधान ही मोठी देण असल्याचे सांगितले. ही कुटुंब आहे आणि मग त्या काळात मी जेव्हा केव्हा शेताकडे जायचं, लहानपणी शाळा शिकत असताना शेतामध्ये काम करायला आलेल्या महिला, खुरपायला आलेल्या महिला, आजही त्या महिलेनं म्हणलेलं गाणं ते माझ्या मनावर कोरलेलं आहे. म्हणजे जसं आपण भजनं म्हणतो, हरिपाठ म्हणतो, तसं ती माऊली खुरपत खुरपत म्हणत होती, नागपुरांच्या बाबा यानं माझ्या गावला, निरोप माझा सांगा बाबा भीमरायला. काय आत्मीयता त्या माऊलीच्या त्या म्हणण्यामध्ये होती. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीला लेकी माहेरी येतात. म्हणजे इतका आदर आणि आत्मीयता या उत्सवाप्रती मायबावल्यांची आहे. त्याचं कारणच असं आहे की या देशातल्याच नव्हे तर जगातल्या सर्व मानव जातीला मानव जातीचे काय अधिकार आहेत, माणसाला माणसाप्रमाणे कसं वागवलं पाहिजे, याच्यासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण जे स्वाभिमानानं ताठमाने जगू शकतो, नव्हे कुणालाही अधिकार माझा काय आहे हे सांगू शकतो, त्याचं कारणच आहे ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून या जयंती उत्सवाला वैजनाथरावांचा निरोप आला की आपल्याला या कार्यक्रमासाठी यायचंय. आज खरं म्हणजे लग्नाची तिथी मोठी आहे, लग्न भरपूर आहेत, परंतु मी जयंतीचं कुठलंही निमंत्रण कधीही टाळत नाही, कारण त्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. आपण आवर्जून या कार्यक्रमासाठी आठवणीनं मला बोलवलात, आपणालाही मी धन्यवाद देतो. आणि योगायोग कसा असतो बघा, या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत 1995 ला म्हणजे व्यंकटराव आणि मी, म्हणजे दोन व्यंकट हे संपूर्ण हरंगुळचा कारभार करत होते. मी सरपंच होतो आणि व्यंकप्पा तेव्हा उपसरपंच होते. खरं म्हणजे व्यंकटरावला मी आज मनापासून धन्यवाद देणार आहे की आज 12 नंबर पाटी शामनगर हे जे पाणी पित आहे, मी त्या काळामध्ये जेव्हा पाणी योजना मंजूर करून घेतली आणि आता पाण्याची टाकी बांधायची आहे, कुठं बांधायचं पाण्याची टाकी, 2 टाक्या मंजूर झाल्या, एक मंदारवर आणि एक 12 नंबरला. मी मंदारवर माझ्या शेतामध्ये पाण्याच्या टाकीसाठी जागा दिली. व्यंकटरावला मला, व्यंकटराव इकडं तिकडं याला त्याला असं बघत बसण्यापेक्षा तुम्ही निर्णय घ्या, आपलीच जमीन आहे, आपणच पाण्याच्या टाकीसाठी जागा द्या. व्यंकापाणी कुठलाही विचार न करता, साहेब तुम्ही म्हणताय ना, दिली जागा. आज शामनगरची जी पाण्याची टाकी आहे ती व्यंकापाणी त्यावेळेस दान दिलेल्या जागेमध्ये आपण ही पाण्याची टाकी, म्हणजे एका शब्दावर ज्यांनी कुठलाही विचार न करता लाख मोलाची जागा दिली. ती या भागात वेगवेगळ्या गावचे, म्हणजे 100 गावचे लोक इथे येऊन राहिलेले आहेत. शामनगर 12 नंबर पाटी म्हणजे हरंगुळचे फार कमी लोक आहेत, परंतु जिल्ह्यातले, जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लोक येऊन इथं वास्तव्य झालेलं आहे. या सगळ्या लोकांना पिण्याच्या पाण्याचा आधार देण्याचं काम त्या काळात व्यंकापाणी केलेलं आहे. आज या व्यासपीठावरून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, कारण आता संपूर्ण गावाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे.
त्यांचं एक कामाचं सूत्र मला आवडतं किंवा आम्ही दोघांनी त्या काळापासून ठरवलेलं आहे की ज्याच्या हातात ग्रामपंचायतची सत्ता आली आहे त्यांना जसं नियोजन करायचं ते करू द्यायचं. म्हणजे समजा शिवलिंग त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असेल तर व्यंकप्पा त्यांना डिस्टर्ब करणार नाही. ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांना त्याचे निर्णय घेऊ द्यावे. तसं आत्ता व्यंकप्पांच्या हातात ग्रामपंचायत आहे श्यामनगर. आपल्या सर्वांना विनंती आहे की काम करत असताना आपण सर्वांनी 5 वर्ष त्यांच्या पाठीमागे राहायचं. मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, बाबासाहेबांनी दिलेला आहे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं अलीकडे मतदानाचा अधिकार हा विकला चाललाय, हे मोठं दुर्दैव आहे. आंबेडकर जयंतींची असे उत्सव साजरे करत असताना माझी एक विनंती आहे संयोजकांना, प्रबोधन अशा पद्धतीनं ठेवा की आंबेडकर जयंती निघालेली आहे आणि कुणी तर थम्सअप पिऊन नाचायला लागलाय. दुसरं नाव घेण्यापेक्षा मी थम्सअपचं घ्यायला लागलो. बाबासाहेबांनी ज्या दिलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत ते खऱ्या अर्थानं जीवनात आत्मसात कसं करता येईल हा प्रयत्न आपण सर्वजण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी ते करण्याची आवश्यकता आहे. संविधानाने दिलेला अधिकार जर आपण उत्तम प्रकारे राबवला तर माणूस म्हणून जगण्यातली मजा फार वेगळी आहे. आज आपण माहितीच्या अधिकारामध्ये अनेक प्रश्न विचारायला लागलोय. कशामुळं? पूर्वी आपण अधिकाऱ्याला भेटायला गेलो, बोलायला गेलो तर अधिकारी बोलायला तयार नसायचे. परंतु एक माहितीचा अधिकार टाकल्याबरोबर ती माहिती मिळते आणि अधिकारी चुकला असेल तर माफी मागतो. सामान्य नागरिकाच्या समोर अगदी उच्च पदावर असलेला अधिकारी झुकतो. याचं कारण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या जयंतीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला याबद्दलही धन्यवाद देऊन मी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटराव भीमराव जाधव, सरपंच 12 नंबर पाटी, श्यामनगर हे उपस्थित होते. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या प्रसंगी प्राध्यापक गिरिजाप्पा वाघमारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैजनाथ कांबळे यांनी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमास राठोड SM, ग्रामपंचायत अधिकारी श्यामनगर, नरेंद्र बनसोडे, शिवानंद धुमाळ, विनायक चव्हाण, पृथ्वीराज कुरे पाटील, शेखर कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष YBS, उमाताई आदमाणे, महिला जिल्हाध्यक्ष YBS आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श भीम सैनिक ग्रुप जयंती उत्सव समिती व समस्त समाज बांधव श्यामनगर 12 नंबर पाटी यांनी केले होते. लोकाधिकार न्यूज, लातूर.